नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महिला व बालविकास विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या संरक्षण अधिकारी या पदासाठी विचारण्यात येणारी काही प्रश्नोत्तरे, जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत संरक्षण अधिकारी कोणाची मदत करतो? खाली ऑप्शन दिलेले आहेत. ए. फक्त पोलीस, बी. पीडित महिला, सी. आरोपी, डी. न्यायालय कर्मचारी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, पीडित महिला. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. संरक्षण अधिकारी कोणत्या स्तरावर नियुक्त केला जातो? ऑप्शन आहे ए. केंद्र सरकार, बी. राज्य सरकार, सी. जिल्हाधिकारी, डी. पोलीस अधीक्षक. उत्तर आहे ऑप्शन बी, राज्य सरकार. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रोटेक्शन ऑफिसरची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? ऑप्शन आहे ए. कलम 5, बी. कलम 7, सी. कलम 8, डी. कलम 10. उत्तर आहे ऑप्शन सी, कलम 8. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. संरक्षण अधिकारी कोणत्या न्यायालयात अहवाल सादर करतो? ऑप्शन आहे ए. सत्र न्यायालय, बी. उच्च न्यायालय, सी. महानगर दंडाधिकारी, न्यायिक दंडाधिकारी, डी. लोक अदालत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, महानगर दंडाधिकारी व न्यायिक दंडाधिकारी. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. घरगुती हिंसाचार अधिनियम 2005 लागू होतो. ऑप्शन आहे ए. फक्त विवाहित महिलांना, बी. फक्त ग्रामीण भागात, सी. फक्त शारीरिक हिंसाचाराला, डी. सर्व महिलांना घरगुती नात्यात. तर उत्तर आहे ऑप्शन डी, सर्व महिलांना घरगुती नात्यात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. संरक्षण अधिकारी खालीलपैकी कोणते कर्तव्य बजावतो? ऑप्शन आहे ए. आरोपीला अटक करणे, बी. FIR दाखल करणे, सी. पीडितेला वैद्यकीय मदत मिळवून देणे, डी. न्यायदान करणे. उत्तर आहे ऑप्शन सी, पीडितेला वैद्यकीय मदत मिळवून देणे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट DIR कोण तयार करतो? ऑप्शन आहे ए. पोलीस, बी. न्यायाधीश, सी. संरक्षण अधिकारी, डी. वकील. उत्तर आहे ऑप्शन सी, संरक्षण अधिकारी. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. संरक्षण अधिकारी सेवा प्रदात्यांशी, सर्व्हिस प्रोव्हायडर्स संबंधित कोणती भूमिका बजावतो? ऑप्शन आहे ए. त्यांची नोंदणी करतो, बी. त्यांना शिक्षा देतो, सी. त्यांचे संचालन करतो, डी. त्यांना परवाना देतो. उत्तर आहे ऑप्शन ए. त्यांची नोंदणी करतो. आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 9. संरक्षण अधिकारी पीडित महिलेला कोणत्या गोष्टींबाबत माहिती देतो? ऑप्शन आहे ए. फक्त शिक्षेबाबत, बी. फक्त घटस्फोटाबाबत, सी. कायदेशीर हक्क व उपाय, डी. मालमत्ता वाटप. उत्तर आहे ऑप्शन सी, कायदेशीर हक्क व उपाय. आता यानंतरचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 10. घरगुती हिंसाचार अधिनियमात घरगुती नाते म्हणजे ए. फक्त पती पत्नी, बी. रक्तसंबंध, विवाह, दत्तक संबंध, सी. फक्त कुटुंब प्रमुख, डी. शेजारी. तर उत्तर आहे ऑप्शन बी. रक्तसंबंध, विवाह, दत्तक संबंध. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. संरक्षण अधिकारी पीडितेची तक्रार कोणत्या स्वरूपात सादर करतो? ऑप्शन आहे ए. मौखिक, बी. लेखी, सी. टेलिफोनिक, डी. सोशल मीडियाद्वारे. उत्तर आहे ऑप्शन बी. लेखी. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. संरक्षण अधिकारी पीडितेला आश्रयगृहात पाठवण्यासाठी कोणाची मदत घेतो? ऑप्शन आहे ए. न्यायालयाची, बी. पोलीस अधिकाऱ्याची, सी. तहसीलदाराची, डी. ग्रामसेवकाची. तर उत्तर आहे ऑप्शन बी. पोलीस अधिकाऱ्याची. आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 13. संरक्षण अधिकारी कोणत्या प्रकारचा अधिकारी असतो? ऑप्शन आहे ए. न्यायिक, बी. अर्धन्यायिक, सी. कार्यकारी, डी. विधी अधिकारी. उत्तर आहे ऑप्शन सी. कार्यकारी. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. संरक्षण अधिकारी पीडित महिलेसाठी कोणती मदत मिळवून देऊ शकतो? ऑप्शन आहे ए. आर्थिक मदत, बी. वैद्यकीय मदत, सी. कायदेशीर मदत, डी. वरील सर्व. तर उत्तर आहे ऑप्शन डी. वरील सर्व. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. घरगुती हिंसाचार प्रकरणात संरक्षण आदेश कोण देतो? ऑप्शन आहे ए. संरक्षण अधिकारी, बी. पोलीस, सी. दंडाधिकारी, डी. जिल्हाधिकारी. उत्तर आहे ऑप्शन सी. दंडाधिकारी. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. संरक्षण अधिकारी न्यायालयाच्या आदेशाचे पालन कोणामार्फत करून घेतो? ऑप्शन आहे ए. पोलीस, बी. सेवा प्रदाता, सी. ग्रामपंचायत, डी. NGO. तर उत्तर आहे ऑप्शन ए. पोलीस. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. संरक्षण अधिकारी पीडितेची तक्रार नोंदवून किती वेळात न्यायालयात पाठवतो? ऑप्शन आहे ए. त्वरित, शक्य तितक्या लवकर, बी. 30 दिवसात, सी. 60 दिवसात, डी. 90 दिवसात. उत्तर आहे ऑप्शन ए. त्वरित, शक्य तितक्या लवकर. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. घरगुती हिंसाचार अधिनियम अंतर्गत खालीलपैकी कोणता दिलासा मिळू शकतो? ऑप्शन आहे ए. संरक्षण आदेश, बी. निवास आदेश, सी. आर्थिक दिलासा, डी. वरील सर्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. वरील सर्व. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. संरक्षण अधिकारी कोणत्या विभागाच्या अंतर्गत काम करतो? ऑप्शन आहे ए. गृह विभाग, बी. महिला व बालविकास विभाग, सी. सामाजिक न्याय विभाग, डी. महसूल विभाग. तर उत्तर आहे ऑप्शन बी. महिला व बालविकास विभाग. आता यानंतरचा पुढचा व शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. संरक्षण अधिकारी आणि पोलीस यांच्यातील मुख्य फरक काय? ऑप्शन आहे ए. दोघांचे अधिकार समान, बी. संरक्षण अधिकारी न्याय देतो, सी. पोलीस अटक करतो, संरक्षण अधिकारी मदत व समन्वय करतो,
डी. संरक्षण अधिकारी FIR दाखल करतो. तर उत्तर आहे ऑप्शन सी. पोलीस अटक करतो, संरक्षण अधिकारी मदत व समन्वय करतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.